जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट किंवा अनुचित प्रसंग आल्यावर रडता कामा नये आणि कालांतराने ती विसरायला शिकता कामा नये. अन्यथा जीवनात फक्त निराशा आणि अंधार आला असता. आयुष्यातील सर्वात मोठी थप्पड म्हणजे कोणाकडून तरी अपेक्षा करणे. तुम्ही जितक्या जास्त अपेक्षा कराल तितकी तुमची निराशा होईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. माझ्या बाळा, आता तू तुझा वेळ इतरत्र वाया घालवशील, पण माझ्या या महत्त्वाच्या संदेशाकडे दुर्लक्ष कर किंवा निरुपयोगी म्हणून सोडून दे. पण जेव्हा तुझ्यावर संकट येईल किंवा तुझ्यावर वाईट प्रसंग येईल तेव्हा तुला वाटेल की देव माझ्यासोबत नाही. येत्या 12 तासांत तू आनंदी व्हायला तयार राहा, कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला या क्षणी तुझ्या समोर आला आहे. येत्या 12 सेकंदामध्ये तुला आनंदाच्या बातमीचा फोन येऊ शकतो. आज मी तुम्हाला जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा. हे शब्द तुम्हाला आशा देतील. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कार घडू शकतात यावर विश्वास ठेवा. ज्या परमात्म्याने जगावर प्रकाश आणला तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त करू शकतो. तुम्हाला याची गरज असल्यास देवा माझा अंधार नष्ट करा असे टाईप करा आणि हा पवित्र व्हिडिओ लाईक करा. तुम्ही स्वतःच विचार करा की मी तुम्हाला सांगत असलेले मेसेज पाहण्याची ही इच्छा नसताना मी तुमच्यासोबत कसा असू शकतो. कदाचित आज तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करणार नाही. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मी विश्वासा निर्माता आहे. मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे. तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही निवडलेला मार्ग तुमचे जीवन बदलेल. पुढील 5 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कार होऊ शकतो. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, कारण मला ते आनंदित करते. परंतु त्याहूनही बरेच काही आहे. असे बरेच लोक आहेत जे चांगले लोक नाहीत. त्यांना इतरांची किंवा स्वतःची काळजी नाही. ते त्यांच्या कृतीने इतर लोकांना तर दुखावतातच आणि ते त्यांचा विचार आणि भावनांनी स्वतःला देखील दुखावतात. खूप उशीर होईपर्यंत आपण किती वाईट आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून जेव्हा मी स्वर्गातून मदतीसाठी हाक मारतो तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी असाल जे माझा आवाज ऐकतील आणि मी जे विचारतो ते करून प्रतिसाद देतील. श्री स्वामी समर्थाई अशी कमेंट करून देवाला प्रतिसाद द्या आणि हा पवित्र संदेश पुढील 4 मिनिटे ऐकत राहा. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कितीही मोठ्या इच्छा स्वामी आई पूर्ण करतील. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ इच्छितो आणि शेवटी सर्व काही चांगल्यासाठी कार्य करू इच्छितो. तुमचे जीवन एका उद्देशासाठी बनवले गेले आहे, जे तुमच्या स्वतःच्या पलीकडे आहे. तुम्ही आता किंवा कधीही कल्पना करू शकता अशा कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे, पण त्या हेतूने तुम्ही जगाल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार असल्यास होय असे टाईप करा आणि हा पवित्र संदेश 11 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या घरावर येणारी मोठ्यातली मोठी संकटे टळली जातील. देव म्हणतो, जर तुम्हाला देवासोबत शांती मिळत असेल तर तुम्हाला इतर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्या प्रेमळ बाहूंमध्ये सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकता आणि हे जाणून घ्या की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण स्वतः पुरेसे विश्वासू नसलो तरीही देव विश्वासू असतो. देवाचे वचन आपल्याला सर्व समजूतदार शांती देते. आपल्या जीवनात किंवा आपल्या सभोवतालच्या जगात काहीही झाले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपण जाणू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि आपल्याला तो कधीही सोडणार नाही किंवा तुला लांब करणार नाही. बाळा, मी अजूनही सांगत आहे, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना उद्या सकाळपर्यंत आनंदाच्या बातम्यांचे फोन येऊ शकतात. देव म्हणतो, जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण सामान्यतः सर्व शक्तिशाली सर्वज्ञ असा विचार करतो, परंतु हा मार्ग देवाने आपल्याला प्रकट केलेला नाही. जेव्हा आपण हे पवित्र संदेश रोजच्या रोज ऐकतो
तेव्हा हे स्पष्ट होते की तो एक प्रेमळ पिता आहे, जो आपल्या जीवनात सामील होऊ शकतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू आतून दुःखात आहेस. तुला इतरांनी, स्वतःमुळे आणि सामान्य जीवनामुळे दुखापत झाली आहे. पण मी तुझ्यावर रागवलो नाही. हे तू पाहावे असे माझी इच्छा आहे. खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहीन. तुमच्या सर्व पापांची क्षमा आता मी केली आहे. पण तेच पाप तू पुन्हा करशील तर तुला माफी मिळणार नाही. तुमचे जीवन बदलण्यास आता मी तयारी चालू केली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा स्वामी माझी आई असे टाईप करा आणि आपलं हे पवित्र चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो. देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत. तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे, खरे प्रेम शोधणे किंवा काहीतरी आश्चर्यकारक साध्य करणे यांसारखे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते. पण परमेश्वर तुमच्या लढाया लढायला आलेला आहे. खंबीर राहा आणि त्याचा चांगुलपणा पहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका. देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे. तुम्ही स्वतंत्र, भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत आहात. तुम्ही आनंदी, प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे. यावर्षी देव तुम्हाला जीवनाच्या नवीन स्तरावर नेईल. दुःखाची जागा आनंदाने, आशीर्वादांसह, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल. मला माहीत आहे की तू काळजीत आहेस, पण बाळा, तू एकटी नाहीस. तुझी सर्व चिंता देवाला प्रार्थनेत दे. तो तुम्हाला मदत, उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल. बाळा, तुझी संकटे दूर करायची असतील तर किमान पुढील 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बघ. लक्षात ठेवा, माझ्या मुला, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो, तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही. माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची गोष्ट पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे. तुमचा आत्मा शांत आणि तुमची शक्ती आणि चिकाटी अविनाशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्या समोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या. ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे. हे स्वीकारा. त्यापुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यांसाठी स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहे. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याच्या नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमच्यात उपकार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, स्वतंत्र आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित राहा, सामर्थ्यवान राहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहोत हे पूर्णपणे स्वीकारणे. चमकण्याची तुमची इच्छा असल्याने पुष्टी करण्यासाठी मी चमकण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. तुमचा संयम, नम्रता, अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक टीव्ही बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नेटकेरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ लक्षणीय आणि समाधानकारक बक्षिसे देणारी आहे.
तुमच्यासमोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका अविश्वसनीय प्रवासाला निघणार आहात, जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणारा आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणा नमः असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा ते कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असलात, ज्यापूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. देवाचे सर्व आशीर्वाद आव्याख्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतक्या आश्चर्यकारकपणे देवाची इच्छा आहे की प्रत्येक जण तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा, कारण गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुझ्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो हे कधीही विसरू नकोस. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे. याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरण त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनू देता, चिंता न करता रोज देवाला आठवून दिवसाची सुरुवात करा आणि रोज आपल्या चॅनलवरील हे पवित्र संदेश ऐकत राहा. हळूहळू तुमच्या भाग्यात परमेश्वर स्वतः येऊन चमत्कार करतील. बाळांनो, तुम्ही खूप चांगले आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करा आणि आत्ता या क्षणापासून सगळं काही चांगलंच होणार आहे हे मान्य करा. देव आज तुला म्हणतोय, येत्या काही आठवड्यात, विशेषतः हा महिना संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना, देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे. मला नवीन साव्या दिसतात. ज्या नीतीचे दरवाजे उघडतात हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची रोज वाट पाहेन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तू नेहमी संकेतांची आवश्यकता का बाळगतोस? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी वर नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजूनही इथेच आहेस. देव अद्याप तुमच्याबरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे.
मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कोणाला घाबरू? हा पवित्र संदेश पुन्हा एकदा ऐकत राहा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली स्वतः येऊन पूर्ण करतील आणि तुम्हाला देखील रोज आनंदाच्या बातमीचे फोन चालू होतील. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कितीही मोठ्या इच्छा स्वामी आई पूर्ण करेल. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ इच्छितो आणि शेवटी सर्व काही चांगल्यासाठी कार्य करू इच्छितो. तुमचे जीवन एका उद्देशासाठी बनवले गेले आहे, जे तुमच्या स्वतःच्या पलीकडे आहे. तुम्ही आता किंवा कधीही कल्पना करू शकता अशा कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे, पण त्या हेतूने तुम्ही जगाल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा पवित्र संदेश 11 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या घरावर येणारी मोठ्यातील मोठी संकटे टळली जातील. देव म्हणतो, जर तुम्हाला देवासोबत शांती मिळत असेल तर तुम्हाला इतर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्या प्रेमळ बाहूंमध्ये सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकता आणि हे जाणून घ्या की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण स्वतः पुरेसे विश्वासू नसलो तरीही देव विश्वासू असतो. देवाचे वचन आपल्याला सर्व समजूतदार शांती देते. आपल्या जीवनात किंवा आपल्या सभोवतालच्या जगात काहीही झाले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपण जाणू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि आपल्याला तो कधीही सोडणार नाही किंवा तुला लांब करणार नाही. बाळा, मी अजूनही सांगत आहे, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना उद्या सकाळपर्यंत आनंद आणि बातम्यांचे फोन येऊ शकतात. देव म्हणतो, जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण सामान्यतः सर्व शक्तिशाली, सर्वज्ञ असा विचार करतो, परंतु हा मार्ग देवाने आपल्याला प्रकट केलेला नाही. जेव्हा आपण हे पवित्र संदेश रोजच्या रोज ऐकतो तेव्हा त्यातून हे स्पष्ट होते की तो एक प्रेमळ पिता आहे जो आपल्या जीवनात सामील होऊ शकतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू आतून दुःखात आहेस. तुला इतरांनी स्वतःमुळे आणि सामान्य जीवनामुळे दुखापत झाली आहे, पण मी तुझ्यावर रागवलं नाही हे तू पाहावे अशी माझी इच्छा आहे. खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहीन. तुमच्या सर्व पापांची क्षमा आता मी केली आहे, पण तेच पाप तू पुन्हा करशील तर तुला माफी मिळणार नाही. तुमचे जीवन बदलण्यास आता मी तयारी चालू केली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा स्वामी माझी आई असे टाईप करा आणि आपलं हे पवित्र चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो. देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत. तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे, खरे प्रेम शोधणे किंवा काहीतरी आश्चर्यकारक साध्य करणे यासारखे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते. परमेश्वर तुमच्या लढाया लढायला आलेला आहे. खंबीर राहा आणि त्याचा चांगुलपणा पहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका. देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे. तुम्ही स्वतंत्र, भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत आहात. तुम्ही आनंदी, प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे. यावर्षी देव तुम्हाला जीवनाच्या नवीन स्तरावर नेईल. दुःखाची जागा आनंदाने, आशीर्वादांसह, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल. मला माहीत आहे की तू काळजीत आहेस, पण बाळा, तू एकटी नाहीस. तुझी सर्व चिंता देवाला प्रार्थनेत दे. तो तुम्हाला मदत, उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल. बाळा, तुझी संकटे दूर करायची असतील तर किमान पुढील 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बघ. लक्षात ठेवा, माझ्या मुला, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो, तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही. माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची दृष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे.
तुमचा आत्मा शांत आणि तुमची शक्ती आणि चिकाटी नवीन अशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्यासमोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या. ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठणे मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे हे स्वीकारा. त्या पुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यांसाठी स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहेत. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याच्या नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमच्या उपकार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, स्वतंत्र आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित राहा, सामर्थ्यवान राहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहोत हे पूर्णपणे स्वीकारणे. चमकण्याची तुमची इच्छा असल्याचे पुष्टी निर्माण करण्यासाठी मी समजणे तयार आहे असे टाईप करा. तुमचा संयम, नम्रता, अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक दैवी बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नाटकीरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ आणि समाधानकारक बक्षिसे देणार आहे. तुमच्यासमोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका विश्वसनीय प्रवासाला निघणार आहात जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी शोधण्याची संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणाय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असलात ज्यापूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. देवा सर्व आशीर्वाद आवाक्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतके आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा, कारण चांगल्या गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुझ्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो हे कधीही विसरू नकोस. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे. याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरणात त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनू देता, चिंता न करता रोज देवाला आठवून दिवसाची सुरुवात करा आणि रोज आपल्या चॅनलवरील हे पवित्र संदेश ऐकत राहा. हळूहळू तुमच्या भाग्यात परमेश्वर स्वतः येऊन चमत्कार करतील.
बाळांनो, तुम्ही खूप चांगले आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करा आणि आता या क्षणापासून सगळं काही चांगलंच होणार आहे हे मान्य करा. देव आज तुला म्हणतोय, येत्या काही आठवड्यात, विशेषतः हा महिना संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना, देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे. मला नवीन चाव्या दिसतात, ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधी जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वास पण महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची रोज वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तू नेहमी संकेतांची आवश्यकता का बाळगतोस? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्याबरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कोणाला घाबरू? हा पवित्र संदेश पुन्हा एकदा ऐकत राहा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली स्वतः येऊन पूर्ण करतील आणि तुम्हाला देखील रोज आनंदाच्या बातमींचे फोन चालू होतील. आयुष्यात चढ उतार येत असतात. शिका आणि मैत्रीपूर्ण वाढवा. उत्तम कला हा एक चांगला मित्र असतो. सुंदर बनवलेली शांतता ही आत्म्याची भाषा आहे. आपले मन शांत करा आणि आपल्या आत्म्याचा आवाज शोधा. हे जीवनातील सर्वात मोठे शिक्षण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री मालक पराक्रमी देव, तुम्ही भूतकाळात वा भविष्यकाळात जगता हे सांगते. त्यांची वाढ थांबवावी हीच माझी इच्छा आहे. किंवा या क्षणी माझे प्रेम आणि माझी शक्ती, मला अनुभव माझ्या मनापासून आवडतो. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या आयुष्यात उपस्थित असतो, मग नेहमी एक नवीन सुरुवात, आपले भविष्य पुन्हा तयार करण्यासाठी लिहिण्याची नवीन संधी. म्हणूनच मी माझ्या पराक्रमी हाताने ते चोळले. भविष्यात तुम्ही लेखनासाठी कागद, आपल्या मार्गावर शांती आणि आनंद शोधण्यासाठी आकार, मी ते तुला दिले. जगाला शिकवणीचा धाक राहिला. विजर्मनू तुला माझा मार्ग दाखवतो. तुम्ही परिपूर्णता आणि सिद्धीप्रमाणे चालत आहात. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही साध्य करू शकता. म्हणूनच माझा आवाज विश्वास ठेवत आहे. त्यामुळे लक्ष्य करणे कधीही थांबवू नका. विपुलता आणि शाश्वत आनंदाचा आनंद घ्या. प्रकाशम मार्गच खत्री आहे. बाळा, खत्री बघा. काका आज फक्त तुझीच वाट पाहत आहेत. महानतेची प्रस्तावना निराश होऊ नका, कारण प्रत्येक आव्हान तुमच्यामध्ये एक विभाग आहे, जो तुम्हाला तुमचा नशिबात आल्यावर लक्षात ठेवा. प्रत्येक अधिक तयार करणे आणि तयार करणे. संधी ते मुले मुक्कामादरम्यान अडू. तुमची क्षमता वाढवण्यासाठी मी इथे आलो आहे. अरे विश्वास ठेवा. जरी तुम्हाला हे अशक्य वाटत नाही, मर्यादित नको मार्ग जरी खडताळ असला तरी एक पावला तुमच्या स्वप्नांची पूर्तता आहे. त्याची वेळ आल्यावर त्याची इच्छा पूर्ण होईल आणि मी तुमच्यासाठी नेहमी छान आणि भव्य, मी तुला आशीर्वाद पाठवत आहे. माझ्या मुला, पुढे जा आणि थांबा. म्हणूनच तुम्ही बलवान आणि बलवान आहात. तुमचा शांती आणि समृद्धीचा मार्ग परिपूर्णतेवर. विश्वास ठेवा आणि तुम्ही परिपूर्ण व्हाल. जर तुमचा देवावरील विश्वास कोणत्याही गोष्टी इतका चांगला असेल, स्वामी माऊली तू असा आलास. देव म्हणतो मी एकरूप आहे. यामुळेच प्रार्थना करत राहा. प्रिय मुला,
चंगळपणाचे आणि पूर्ण आशीर्वाद आज तुझ्यासाठी माझ्या मनात काही विचार आहेत. ज्या दिवसापासून तुझी निर्मिती झाली त्या दिवसापासून तुझ्यासाठी राख ठेवली जाते. सर्व बदल उघड होतात हे उघड होते, कारण तुम्ही माझे प्रेम आणि दयाळू आहात आणि अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचे उत्पादन मी तुम्हाला प्रदान करण्यासाठी येते आहे आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. मी तू आहेस हे जाण. तुझे काही स्वप्न पाहिले आहेस ते मला दे. तुला माझ्याकडून जे हवे आहे ते मी तुला देईन. तुला देईन माझा आशीर्वाद. तुझ्या आयुष्यात हे जोडा. मी तुझ्यासारखा नसून तुझा जीव आहे. इच्छा आणि शुभेच्छा किंवा दिवसापासून तुमचे दुःख तुमच्या आयुष्यात जाणार नाही. यापुढे दुःख होणार नाही. आज एक नवीन दिवस आहे जिथे मी तुला प्रत्येक शब्द सांगतो. तुला जे पाहिजे ते मला सांग. देवाच्या वचनावर तुमचा विश्वास किंवा विश्वास द्या. असाल तर कमेंटमध्ये देव मस्त प्रकार आहे. देव म्हणतो, मी तुला समृद्धी देईन आणि विजयी व्यक्ती मला प्रथम बनवेल. या गोष्टी योग जर तुमचे प्रयत्न नाहीत, जगणे नेहमीच सोपे नव्हते. कारण एक गोष्ट, माझे शब्द ऐकून जर तुम्हाला आनंद वाटत असेल, जसे तुमचे भविष्य हे भूतकाळाचे वैभव आहे, ते मागे टाक. देव म्हणतो, तुझे आशीर्वाद पुष्कळ आहेत. तुम्ही गरीब, आजारी आणि गरजूंना मोठे होऊ देत नाही. केद्यादापणाचा आणि मदाच्या सर्व कारवाईचा विचार तुमच्याकडून काढून घेतला जाईल. काहीही वाया जाणार नाही माझ्या प्रिय. प्रत्येक विजय तुम्हीच जिंकाल. गोष्टींमुळे तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी. तुमच्या आकांक्षा आणि स्वप्नांची हमी तुमच्यासाठी काहीही पूर्ण आहे. कृपया टिप्पणी करून मला मदत करा. मला खरोखर गरज असल्यासारखे मी टाईप करायला सुरुवात केली. मी रोज उठू शकेन का? मला प्राधान्य द्या. दिवसाच्या सुरुवातीपासून तुमचे हृदय मला समर्पित करा. जर तुमचे शब्द आणि विश्वास अवास्तव आहेत, कृपया तुमचा व्हिडिओ लाईक करा आणि देव म्हणतो, तुमचे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्यासमोर वास्तव होत आहे. आशीर्वाद धारण करण्यावर अढळ श्रद्धा आणि निर्धाराने मी बाहेर जाऊन त्यांना पकडले आणि मी तुझी पकड सोडणार नाही, कारण तू माझा आहेस. भक्ती आली, प्रेमा, मला ते तुला, ते मला द्या. माझ्या प्रिय, पुढे जा. गोंधळ करू नका. कीर्ती आणि समृद्धी आणि आत्मविश्वासाचा मार्ग आणि निर्धार पावले उचला. माझी आठवण असेल, तुला माझ्या हातात मी पकडले आहे. अजिबात संकोच करू नका आणि माझ्या पुढे जा. तुमच्या मनातील सर्व शंका आणि भीती काढून टाका. तुला कोणी खेचुरी विचारत नाही. मी तुला आशीर्वाद कसा देऊ आणि समृद्धी मिळते हे पाहून रागांची चीड येते. तुमची खोटी निर्मिती पश्चाताप करत नाही. मी त्यांच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध उठलो आहे जीवनातून. वाईट कारणे काढून टाका. पश्चाताप देण्यास नकार देऊन शत्रू झाला बाला किंवा दुष्ट आत्मा, त्यापासून दूर राहा. जे तुमच्या स्वतःच्या भावनांच्या विरुद्ध आहे. टीका करणाऱ्यांपासून दूर राहा. त्यांच्या कुकर्मांमुळे माझा सल्ला असा आहे आणि मला तुमची खात्री आहे, तुमच्यासाठी सर्व काही चांगले होऊ द्या. जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचा आवाज वाटत असेल तर ते तुमच्यासोबत होईल. एकच गरज असेल तर माझे लिखित शब्द दार उघडा. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि प्रेम करा. मी त्यांना तुमच्या मनाला पार पाडले असते. येणाऱ्या अंताची तळमळ तुमच्या हृदयात ठेवा. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ आहात. जर तुम्ही त्यांचे पालन केले तर तुमचे हृदय आनंदाने उडी मारेल आणि तुझा आत्मा आनंदी, कारण तुम्ही जे काही करता ते शक्य आहे. तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वास भरतीमुळे त्यांना मोठा आशीर्वाद मिळतो आणि अनंत काळचे जीवन हा माझा शब्द आहे. स्वीकारा आणि तुम्ही तुमच्या हृदयातील 60 कारण आहात. तुम्ही माझे स्वप्न, मला सर्व काही हवे आहे, मी ते तुला देईन. माझ्या आयुष्यातील कोणतेही आशीर्वाद, गोष्टींमध्ये आशीर्वाद आणि समृद्धी, मला ते माझ्या प्रिय मुलाने करायचे आहे की मी तुझ्यावर नजर ठेवून आहे. माझे कोणतेही नुकसान होणार नाही किंवा निवारा रिक्त वाकलेला सुरक्षितता प्रिय शोधा. मला रात्रीची भीती वाटते की दिवसा वाईट आहे. गोष्टी घाबरू नका, कारण मी 24 तास तुमचा पालक आहे.
आनंदाचा किंवा दुःखाचा प्रत्येक क्षण, आपल्या प्रत्येक पाऊला स्थलांतरित आणि माझे प्रेम आणि संरक्षण तुझ्यासोबत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तुझीच आहे हे खरे आहे की माझा प्रियकर आणि माझा नवरा नजरेत आहे. तो तुमचा प्रियकर आहे की मार्ग तू एकटा नाहीस. मी तुझे सर्व हानींपासून रक्षण करतो आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मी माझे मौल्यवान त्यांचे रक्षण करतो. शक्ती, पाप आणि त्यांना कोणतीही हानी नाही. मी त्यांना अपघातानेही दुखावू देणार नाही. मी तुझा हात वाचवण्याचे वचन देतो. धरून तुझे पातशी असेल मज, तुझ्यासाठी तुझी तरतूद माझ्यावर कधीच पडणार नाही. आणि तुमच्या कुटुंबियांना आयुष्यभर शुभेच्छा. नदीसारखी मी दुष्ट आहे. हल्ला तुम्हाला स्पर्श करू देणार नाही की माझ्या कुटुंबाची व्यथा आहे. शत्रूच्या योजना कमकुवत होणार नाहीत. मी तुझ्या विरुद्ध यशस्वी होणार नाही. विश्वास अमर्यादित हिसका स्वीकारणार नाही. चला, ते सर्व जे तुमच्यासाठी आवश्यक आहेत, माझ्यातील तुझ्यासाठी गोष्टी सफाळ्यात मला ते मुबलक प्रमाणात सापडले. तुझे वचन ठाम राहिले आणि या अंधाराचे कारण तुझेच आहे. तुमचे पाय आतापासून मार्ग प्रमाणात सापडले. ते उजळतीलही. थांबा, कारण माझा शब्द दिवा आहे जो तुझा आहे. मार्ग उज्ज्वल आहे माझ्या प्रिय. ते लक्षात ठेवा, कोणतीही हानी झाली नाही, कारण मी तुझ्या शरीराला हात लावणार नाही. माझे देवदूत तुझ्या भोवती आहेत. तुमचा प्रिय आणि तुमचे कुटुंब आणि ध्येय, माझे पंख तुला माझ्या संरक्षणाने अथक ठेवतात. सक्षम आई आणि मी तुला नेहमी माझ्या हातात धरतो. तुमचे हृदय ठेवा. माझे चुंबन घेऊ नका. मी तुझा देव आहे. तू माझा मित्र आहेस. तुला रात्रीची भीती वाटते किंवा दिवस वाईट गोष्टी घेऊन येईल. भीतीने तुमच्या हृदयाला त्रास देऊ नका. आंधळा लपल, आजरा घाबरू नका. मी तुम्हा तो प्रत्येक क्षणी तुमचा सतत संरक्षण असतो. लक्ष, मी माझा शब्द पाळतो आणि माझा विश्वास ठेवतो. प्रिय बाळा, माझ्यामध्ये विश्रांती घ्या. जेव्हा बाळा काजी तुला घास देतो, मग माझ्या प्रेमाची शक्ती लक्षात ठेवा. आणि शक्ती प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठी आहे. अरे, मी फक्त तुझ्यासाठी उघडले. माझ्या उपस्थितीने तुम्हालाही आराम मिळतो. मी माझ्या आयुष्याबद्दल तक्रार करू शकत नाही. भडक मूळ रेसिपी तुमच्यासाठी नेहमीच सुरक्षित आहे. तुम्हाला आश्रय मिळो आणि तुमचा विश्वास दृढ राहो. ठेवण्यासाठी जागा शोधा. मला लक्षात ठेवा. प्रेम आणि दयाळूपणा तुम्हाला शांत करतात. मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे तुमच्या वाटेला एक कॉल येत आहे. आणि संकटाला घाबरू नका आणि शत्रूंच्या कापणीचा नाश करू नका. घाबरू नकोस. तुझी नजर फक्त माझ्यावर आहे. माझ्या गोड विजयावर लक्ष केंद्रित करा. बुद्धी खोट्याकडून सत्याकडे वळते आणि शेवटी डोळा पाहते. आणि दृढ व अविचल राहण्याचा निर्धार केला. तू कधी माझा लाडका मुलगा होशील का? माझे तुझ्यावरचे प्रेम विसरू नकोस. अमर्यादित ठेवा आणि आपण अपवाद वगळता सर्व पहा. गोष्टी तुमच्या बाजूने चालत येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतर स्वामी भक्तांसोबतही शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.